नमस्कार सर्वांना. नॅशनल इन्कमच्या पार्ट 3मध्ये याच्या आधी आपण नॅशनल इन्कममधल्या काही बेसिक टर्म्स पाहिलेल्या का व्हॅल्यू ऑफ आउटपुट म्हणजे काय, रिअल फ्लो काय आहे, मनी फ्लो काय आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्येच आता एक नवीन टर्म आपल्याला पाहिजे ती म्हणजे व्हॅल्यू ॲडेड. ती जी नवीन टर्म व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय, समजा व्हॅल्यू ॲडेड म्हणजे व्हॅल्यू ॲडेड इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ आउटपुट. तुमच्या प्रोडक्शन युनिटमधलं जे काही व्हॅल्यू ऑफ आउटपुट असणार, जे काय असते क्वांटिटी टाईम्स प्राईस, बरोबर. किती युनिट क्वांटिटी प्रोड्यूस झाली आणि त्याची मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे, बरोबर. तर त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू ऑफ आउटपुट मायनस म्हणजे बघा इंटरमिडिएट कन्झम्पशन एक्सपेंडिचर. इंटरमिडिएट कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे काय होते व्हॅल्यू ॲडेड. म्हणजे समजा ह्याला काय म्हणतो आपण, तयार झालेल्या मालाची एकूण विक्री किंमत. तयार झालेल्या मालाची एकूण विक्री किंमत आणि इंटरमिडिएट गुड्स. हे काय असतात तुमचे, हे म्हणजे इंटरमिडिएट गुड असतात, मध्यस्थ वस्तू असतात, इंटरमिडिएट गुड्स, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कच्चा माल आला, वीज आली, इंधन आलं, ह्यावर जो खर्च होतो. समजा तुमचा कच्चा माल, रॉ मटेरियल, कच्चा माल म्हणता येईल, बरोबर, रॉ मटेरियल. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, फ्युएल इत्यादी या गोष्टीवर तो खर्च होतो ना. या खर्चाला काय म्हणतो आपण इंटरमिडिएट कन्झम्पशन एक्सपेंडिचर. तर व्हॅल्यू ॲडेडमध्ये काय होतं की काही तुमची व्हॅल्यू आउटपुट असणार, त्याच्यामधून आपण इंटरमिडिएट कन्झम्पशन एक्सपेंडिचर ज्यावेळेस मायनस करतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो असतो व्हॅल्यू ॲडेड म्हणतो. आता एक लक्षात घ्या, खरं उत्पन्न समजण्यासाठी फक्त व्हॅल्यू ऑफ आउटपुट पाहिजेच. आपल्याला असं वाटेल की बाबा खूप उत्पन्न झालं, पण त्यात माहिती आहे का कच्च्या मालाचाही खर्च असतो ह्याच्यामध्ये, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या कच्च्या मालाचाही खर्च आहे, बरोबर आहे. तर तो आपण ज्यावेळेस मायनस करणार इंटरमिडिएट कन्झम्पशन एक्सपेंडिचरच्या फॉर्मॅटमध्ये, त्यावेळेस जे भेटते आपल्याला त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू ॲडेड, बरोबर आहे. आणि ते व्हॅल्यू ॲडेड जे असते ना, हे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी असते. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी हे व्हॅल्यू ॲडेड केलं जात असतं, त्याला म्हणत असतो आपण व्हॅल्यू ॲडेड. पुढे जे पाहायचं आपल्याला ते ग्रॉस वर्सेस नेट, बरोबर आहे. ग्रॉस वर्सेस नेट. ग्रॉस याला आपण मराठीमध्ये स्थूल म्हणतो आणि नेट म्हणजे निव्वळ, बरोबर आहे. ग्रॉस किंवा एकूण. समजा एक शेतकरी आहे, बरोबर आहे, शेतकरी आहे. मळणी यंत्रानं तो काय करतो, त्याच्या शेतातला समजा चणा काढतो किंवा हरभरा काढतो, बरोबर. आता हरभरा काढतो, समजा त्याला 15 क्विंटल हरभरा पिकलेला आहे, हे त्याचं आउटपुट झालं. पण या आउटपुटची व्हॅल्यू काय झाली, समजा क्यू झाली. म्हणजे मार्केटमध्ये जी प्राईस असणार समजा 5,000 रुपये प्रति क्विंटल असेल, ही त्याची काय झाली, पी झाली. सो क्यू टाईम्स पी म्हणजे काय असते व्हॅल्यू, समजा ते किती होणार, बरोबर 75,000 रुपये, बरोबर. ही व्हॅल्यू ऑफ आउटपुट झाली. हिला काय म्हणतो व्हॅल्यू ऑफ आउटपुट. आता लक्षात घ्या, हे जे मळणी यंत्र आहे हे एक प्रकारची मशिनरी आहे, बरोबर आहे. आता या मशिनरीचं डेप्रिसिएशन असणार, तर ज्याला आपण घसारा म्हणतो. डेप्रिसिएशन म्हणजे काय असते, विअर अँड टिअर लॉस, म्हणजे वापरण्यामुळे समजा काहीतरी लॉस होत असतो, बरोबर आहे. आता ते डेप्रिसिएशन म्हणजे हा हरभरा काढण्यामध्ये तुमच्या मशीनचं डेप्रिसिएशन झालेलं आहे, विअर अँड टिअर लॉस झालेला, म्हणजे तेवढं तुमचं नुकसान आहे. या व्हॅल्यू ऑफ आउटपुटमध्ये तुम्ही तुमचं नुकसान पण काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला, या व्हॅल्यू ऑफ आउटपुटमधून आपल्याला ही डेप्रिसिएशन कॉस्ट काढायची, मायनस करायची. तेच आपलं निव्वळ काय आहे. कारण जरी खर्च हा आपल्या खिशातून होताना डायरेक्टली दिसत नाही मशिनरीच्या विअर अँड टिअर लॉसवरचा, पण तो होत आहे. मग तिथे काय असते, ज्यावेळेस याला म्हणतो असतो व्हॅल्यू ऑफ आउटपुट किंवा याला म्हणतो आपण ग्रॉस व्हॅल्यू ऑफ आउटपुट. ग्रॉस व्हॅल्यू ऑफ आउटपुट म्हणजे एकूण व्हॅल्यू ऑफ आउटपुट. आता ग्रॉस व्हॅल्यू ऑफ आउटपुटमधून ज्यावेळेस आपण ही मायनस म्हणजे डेप्रिसिएशन मायनस करणार,
डेप्रिसिएशन मायनस करणार त्यावेळेस आपल्याला नेट व्हॅल्यू ऑफ आउटपुट मिळणार. सो नेट व्हॅल्यू ऑफ आउटपुट म्हणजे काय असते, ज्यावेळेस तुमच्या ग्रॉस व्हॅल्यू ऑफ आउटपुटमधून तुम्ही डेप्रिसिएशन हे मायनस करता. सो त्याला आपण काय म्हणत असतो, नेट व्हॅल्यू ऑफ आउटपुट. सो ग्रॉस आणि नेटमध्ये एवढाच फरक असते कोणत्याही याच्यातनी. नेट निव्वळ काय असते, इज ग्रॉस मायनस डेप्रिसिएशन, बरोबर. याला म्हणत असतो आपण नेट. तर तशाच प्रकारच्या ग्रॉस आउटपुटमधून ज्यावेळेस आपण डेप्रिसिएशन मायनस करतो त्यावेळेस नेट व्हॅल्यू ऑफ आउटपुट आपल्याला मिळते. बरं, एवढंच नाही, समजा हे तर आउटपुटच्या याच्यात झालं. ज्यावेळेस एखादा आउटपुट नसतं व्हॅल्यू ॲडेड माहीत आपल्याला, मग तसंच असणार. समजा नेट व्हॅल्यू ॲडेड काय असणार, नेट व्हॅल्यू ऑफ ॲडेड हे काय असणार, ग्रॉस व्हॅल्यू घ्या ग्रॉस. तसंच काय असणार, समजा नेट व्हॅल्यू ऑफ ॲडेड काय असणार, ग्रॉस व्हॅल्यू ऑफ ॲडेड मायनस डेप्रिसिएशन. म्हणजे तुम्ही टोमॅटोपासून केचप बनवला, बरोबर आहे. तर ते तुमचं केचप जे तयार झालं त्याची जी प्राईस असणार मार्केटमध्ये ती त्याचं आउटपुट झालं. परंतु त्या टोमॅटोपासून ज्यावेळेस केचप बनत आहे तर ती मशिनरी वापरल्या जात आहे. मग ती मशिनरी वापरत असताना तिचा एक यूज केल्यामुळे विअर अँड टिअर लॉस होणार आहे. तो विअर अँड टिअर लॉस जो त्याला आपण म्हणतो डेप्रिसिएशन, तो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ग्रॉस व्हॅल्यू ऑफ ॲडेडमधून मायनस करता त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे, नेट व्हॅल्यू ऑफ ॲडेड. पुढची जी टर्म आहे ती आहे तुमची मार्केट प्राईस आणि फॅक्टर कॉस्टची. आता पहा, समजा तसं आपल्याला माहिती आहे प्रोडक्शन युनिट आहे. या प्रोडक्शन युनिटमधून तुम्हाला आउटपुट भेटणार आहे, बरोबर आहे. हे प्रोडक्शन युनिटसाठी तुम्हाला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागणार, उत्पादनाचे घटक, ज्याच्यामध्ये समजा तुमच्याजवळ लँड आहे, लेबर आहे, कॅपिटल आहे, एंटरप्रेन्योरशिप आहे, बरोबर आहे. ह्या गोष्टी आहेत. आता एखादा आउटपुट होत आहे, एखादा आउटपुट तयार होत आहे, समजा मोबाईलच्या कंपनीत मोबाईल तयार होत आहे आणि एवढे तुम्ही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हे वापरलेले आहे आणि त्यातून तुम्हाला आउटपुट भेटलेलं आहे. तर मग हे आउटपुट वापरल्याच्यानं तुम्हाला आउटपुट वापरल्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मोबदला द्यावा लागेल. लँड वापरली, लेबर वापरलं, कॅपिटल वापरलं आणि एंटरप्रेन्योरशिप वापरलं, ह्या बदल्यात मोबदला द्यावा लागेल. हा मोबदला तुम्ही देणार, बरोबर आहे. तर मोबदल्यामध्ये काय येणार, जमीन दिली असेल तर तुमचा रेंट येते, लेबर दिली असेल तर वेजेस किंवा सॅलरी, कॅपिटल असेल तर तुमचा इंटरेस्ट येणार आणि एंटरप्रेन्योरशिप असेल तर तुमचं प्रॉफिट येणार, बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या कंपनीत आउटपुट म्हणून तयार होत आहे, बरोबर. मोबाईल घ्या, काही घ्या, त्यासाठी तुम्हाला मोबदला द्यावा लागत आहे, बरोबर. तो मोबदला जो द्यावा लागत आहे ना, याचा अर्थ काय, तो मोबाईल तयार करण्यासाठी, साध्या भाषेत इथं जर समजा एखादा मोबाईल तयार होत आहे, हा मोबाईल तयार करण्यासाठी जो मोबदला देतात, जो समजा तुमचा रुपीजमध्येच असणार, इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये पैशाच्या सेन्समध्ये असणार, तो मोबदला जो देत आहे ना, तो हा मोबाईल तयार करण्यासाठी लागलेली किंमत आहे, ती कॉस्ट आहे, तो खर्च आहे, बरोबर आहे. तर त्याला म्हटलं जात असते फॅक्टर कॉस्ट, फॅक्टर कॉस्ट किंवा घटक किंमत. एखादी वस्तू कारखान्यात ज्यावेळेस तयार होते तर ती तयार करण्यासाठी जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वापरलेले आहे त्याचा मोबदला म्हणून जो पैसा दिला जातो, त्याचा मोबदला म्हणून जो खर्च होतो त्याला काय म्हटलं जातं, फॅक्टर कॉस्ट, बरोबर आहे. फॅक्टर कॉस्ट. आता फॅक्टर कॉस्ट काय राहणार, फॅक्टर कॉस्ट इक्वल टू तुमचं रेंट असणार, भाडे ज्याला म्हणतो, अधिक वेजेस किंवा सॅलरी त्याला आपण वेतन म्हणतो, त्याच्यानंतर तुमचा इंटरेस्ट अधिक तुमचा नफा ज्याला आपण काय म्हणतो प्रॉफिट असणार, बरोबर. फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय होत असते, हे होत असते. पहिली गोष्ट फॅक्टर कॉस्ट म्हणजे साध्या भाषेत वस्तू कारखान्यात तयार होईपर्यंतचा खर्च. कारखान्यात वस्तू तयार होईपर्यंतचा खर्च, त्याला आपण फॅक्टर कॉस्ट म्हणतो. मग आता त्याला आपण फॅक्टर कॉस्ट म्हणतो. याच्यात सबसिडी नाही, टॅक्स वगैरे काही नाही, बरोबर. सो सांगायचं तात्पर्य, वस्तू तयार करण्यासाठी उत्पादकाला जो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनवर खर्च येतो त्याला फॅक्टर ऑफ कॉस्ट म्हणतो, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा. आता एक लक्षात घ्या, उत्पादनाचे आपल्याला माहिती आहे 4च मुख्य घटक आहेत, 4च फॅक्टर आहे. ते कोणते ते, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप, आणि याच्यावर जो खर्च होतो त्याला आपण काय म्हणतो, फॅक्टर कॉस्ट म्हणतो. आता आपण मार्केट प्राईस पाहू. आता आपल्याला माहिती आहे फॅक्टर कॉस्ट काय, जो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनवर खर्च होतो तो. आता एखादा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट समजा तुमच्या कंपनीच्या बाहेर आला तर तो जसा येणार, बरं, तो खर्च झाला म्हणजे तो तयार करण्यासाठी काहीतरी खर्च होणार. पण आपल्याला माहिती आहे सुरुवातीला गोष्ट लक्षात घ्या, एक असतो टॅक्स.
इनडायरेक्ट टॅक्स, बरोबर आहे. हा इनडायरेक्ट टॅक्स जो असतो ना, हा तुमच्या सेल्सवर लागतो. म्हणजे जो सेल्स म्हणजे जी एखादी वस्तू तयार झाली ती तुम्ही विक्री करणार आहे, त्यावर जो टॅक्स लागतो तो इनडायरेक्ट टॅक्स झाला. किंवा GST म्हणा, बरोबर आहे, GST आजकाल लागतो, बरोबर आहे, त्याला आपण सेल्स टॅक्स म्हणतो, बरोबर आहे. नंतर इनडायरेक्ट टॅक्स अजून कोणता असतो, तुमचा प्रोडक्शनवर लागतो, उत्पादनावर, त्याला आपण एक्साईज म्हणतो. नंतर तुम्ही एखादी गोष्टी इम्पोर्ट करत असाल तर त्या इम्पोर्टवर पण काही टॅक्स लागतो, तर त्याला आपण काय म्हणत असतो, कस्टम ड्युटी. म्हणजे एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये येतो तर त्याच्यावर अशा प्रकारचे टॅक्स लागतात. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आहे सबसिडी, बरोबर, सबसिडी. आता समजा एक उदाहरण घ्या युरियाचं. युरिया तयार करणारे वेगवेगळे प्लांट्स आहेत, बरोबर आहे. हा प्लांट्स युरिया तयार करतात, बरोबर आहे. त्यानंतर हा युरिया जो आहे तो तुमचा फार्मरकडे जातो. इथं कुठेतरी गव्हर्नमेंट आहे, बरोबर आहे. गव्हर्नमेंट काय करतं, या प्लांट्सला पैसे देते सबसिडीच्या फॉर्मॅटमध्ये. सबसिडीच्या फॉर्मॅटमध्ये पैसे देते गव्हर्नमेंट, बरोबर आहे. त्याच्याने सबसिडी दिली तर काय होणार, साहजिक आहे, सबसिडी जर दिली तर तेवढा शेतकऱ्यांवरचा पैशाचा भार कमी होणार, कारण शासन ते देतं, बरोबर आहे. त्यामुळे त्याचे काय होणार, प्राईस काय होणार, युरियाची प्राईस मार्केटमध्ये काय होणार, डाऊन होणार, बरोबर आहे. तर मार्केट प्राईस म्हणजे काय, वस्तू बाजारात ज्या किमतीला विकली जाते. समजा वस्तू बाजारात ज्या किमतीला विकली जाते, बरोबर आहे, तिला काय म्हणतो आपण, मार्केट प्राईस म्हणतो. तर आपल्याला माहीत आहे ही जी प्राईस असते ना, ही कस्टमर किंवा कन्झ्युमर पे करते. लक्षात घ्या, ही प्राईस जी असते कन्झ्युमर पे करते. साहजिक आहे, म्हणजे मार्केट प्राईसमध्ये काय आहे ना, इनडायरेक्ट टॅक्सेस आहे ना, बरोबर आहे. आता एखाद्या गोष्टीवर सबसिडी, जसं शेतकरी युरियाची बॅग घेते 266 रुपयाला, वरचं घ्या. पण युरियाची ॲक्च्युअल प्राईस 1000 रुपयाची थैली असणार. पण जो एक उदाहरण घ्यायला लागलो, म्हणजे वरचा जो गॅप आहे तो शासनाने भरलेला आहे. ह्याचा अर्थ काय, सबसिडी ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. म्हणजे ॲक्च्युअली जी तुमची मार्केट प्राईस ही किती ठरायला लागली, मार्केट प्राईसमध्ये काय होतं आहे, इनडायरेक्ट टॅक्स. मग तुमचा कन्झ्युमर किती पे करत आहे, इनडायरेक्ट टॅक्स मायनस सबसिडीची रक्कम, एवढी कोण पे करत आहे, तुमचा कन्झ्युमर पे करत आहे. सो इनडायरेक्ट टॅक्समधून ज्यावेळेस आपण सबसिडी मायनस करतो त्याला म्हटलं जात असते नेट इनडायरेक्ट टॅक्स, निव्वळ अप्रत्यक्ष कर, नेट इनडायरेक्ट टॅक्स, बरोबर आहे. म्हणजे आता जर समजा मला मार्केट प्राईस कन्सिडर करायची असेल, आता तुम्ही कन्झ्युमर म्हणून आहे तर मार्केट प्राईस ही उत्पादक जरी पे करत असला तरी, तुमची फॅक्टर कॉस्ट जरी उत्पादक पे करत असला तरी तो तुमच्याकडून, कन्झ्युमरकडून आपल्याकडून तो वसूल करणार आहे. म्हणजे मार्केट प्राईस बरोबर काय असते, तुमची फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक किंमत अधिक इनडायरेक्ट टॅक्स. ह्यातून तुम्ही काय मायनस करणार, सबसिडी मायनस करणार, बरोबर. यालाच मी काय म्हणू शकतो, नेट इनडायरेक्ट टॅक्स. सो मार्केट प्राईस इज इक्वल टू, मार्केट प्राईस म्हणजे काय होतं, फॅक्टर कॉस्ट घटक किंमत अधिक नेट इनडायरेक्ट टॅक्सेस, त्याला म्हणतो आपण मार्केट प्राईस. म्हणजे समजा मला जर म्हणायचं असेल व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस, व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस इज इक्वल टू काय होणार, व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट प्लस नेट इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईसमध्ये काय येत असते, तुमची व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट, व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट प्लस नेट इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे काय, इनडायरेक्ट टॅक्स मायनस इनडायरेक्ट टॅक्स मायनस काय असणार, तुमची सबसिडी. म्हणजे काय, ज्यावेळेस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस करतो आपण त्यावेळेस सबसिडी ही त्याच्यातून मायनस केल्या जाते, लक्षात ठेवा, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे हाच फॉर्म्युला जर यूज केला आपण, व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट कसं लिहावं लागेल, व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस मायनस नेट इनडायरेक्ट टॅक्स. नेट इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय होणार, नेट इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय होणार, इनडायरेक्ट टॅक्स मायनस
सबसिडी, मग काय होणार आहे, व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस मायनस इनडायरेक्ट टॅक्स, मायनस मायनस प्लस होणार, प्लस सबसिडी. सो व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कंपनीत व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट काढली जाते त्याच्यामध्ये काय असते, तुमचे इनडायरेक्ट टॅक्स हा त्यातून मायनस केला जातो आणि तुमची सबसिडी त्याच्यामध्ये ॲड केली जाते. बरोबर आहे. समजा आता एक प्रोडक्शन युनिट आहे, प्रोडक्शन आहे, बरोबर. ह्या प्रोडक्शन युनिटमध्ये समजा मोबाईल तयार होता, मोबाईल फोन तयार होता. आता आपल्याला माहीत आहे हा मोबाईल तयार करण्यासाठी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतील, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरशिप. आता फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोण कोण देणार, देणारी पण व्यक्तीच असेल ना. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोण देणार, एक तर तो रेसिडेंट असणार आणि दुसरा असणार तुमचा नॉन रेसिडेंट्स पण असू शकतो, बरोबर. याला आपण काय म्हणतो, रहिवाशी. आपण असणार बिगर रहिवाशी. हे रहिवाशी वगैरे काय आपण आधी पाहिलेलं, बरोबर आहे. आता फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन असणार, बरोबर आहे. आता इथं काय होणार, प्रोडक्शन युनिटमधून ज्यावेळेस हा आउटपुट तयार होणार तर ह्यांना काहीतरी मोबदला द्यावा लागेल, बरोबर आहे. ह्यांना काहीतरी मोबदला द्यावा लागेल, बरोबर आहे. त्या मोबदल्याला आपण काय म्हणतो, फॅक्टर पेमेंट. बरोबर, ह्याला म्हणतो आपण, या मोबदल्याला म्हणतो फॅक्टर पेमेंट. आता आपण पाहिलं ही फॅक्टर पेमेंट, आता हे काय देत असतो आपण, फॅक्टर पेमेंट म्हणजे जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनला आपण काय द्यायला लागलो, मोबदला देतो, पैसे देतात, मोबदला देतो. पण ॲक्च्युली आपण कोणाला देतात, लोकांना देतात. तर रेसिडेंट असू शकतात किंवा नॉन रेसिडेंट असू शकतात. म्हणजे साध्या पद्धतीत एखाद्या समजा कंपनीनी मोबाईल तयार होता, बरोबर आहे. आता आपल्या इकडे लेबर्स दिले, लँड दिले, लेबर्स दिले, सर्व दिले. पण एखादा इंजिनियर्स असणार जो दुसऱ्या देशातला असणार, दुसऱ्या देशातला म्हटल्यापेक्षा तो नॉन रेसिडेंट असणार, तो इथं तंत्रज्ञानावर काम करणार, बरोबर आहे. तंत्रज्ञान म्हणजे तो लेबरमध्ये तो इन्क्लूड होणार, त्याला सॅलरी भेटणार. सॅलरी कशाची, त्याच्या नॉलेजची, बरोबर आहे. म्हणजे इथं पेमेंट हे प्रोडक्शन युनिट फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनला करतात. पण ते घेत कोण आहे, फॅक्टर्स कोण घेत आहेत, एक तर तुमचे रेसिडेंट घेणार, बरोबर आहे, किंवा नॉन रेसिडेंट, बरोबर आहे. रेसिडेंट घेणार किंवा नॉन रेसिडेंट. आता नॉन रेसिडेंट आधीच आपण पाहिलं, एखादी व्यक्ती नॉन रेसिडेंट असेल तर त्याचं नॅशनल इन्कम आपण हे त्या देशातून कन्सिडर करत नाही जिथं तो राहत जरी असला. समजा हे प्रोडक्शन युनिट भारतात आहे, बरोबर आहे, इंडियात आहे, आणि तो नॉन रेसिडेंट समजा नेपाळचा आहे, तरी त्याला आपण फॅक्टर पेमेंट हे केलेलं आहे. फॅक्टर पेमेंट केलेलं आहे कारण त्याने समजा काहीतरी टेक्निकल नॉलेज इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. परंतु ती व्यक्ती नॉन रेसिडेंट आहे, त्यामुळे त्याला जे काही फॅक्टर पेमेंट केलेलं आहे ते त्या देशाच्या नॅशनल इन्कममध्ये मोजल्या जाणार नाही, ते भारताच्या नॅशनल इन्कममध्ये मोजल्या जाणार नाही, बरोबर आहे. याला काय म्हणलं जातं, फॅक्टर पेमेंट मेड टू रेस्ट ऑफ वर्ल्ड. याला काय म्हणणार आपण, फॅक्टर पेमेंट, जो घटक मोबदला, फॅक्टर पेमेंट मेड टू रेस्ट ऑफ द वर्ल्ड. आता हे जे रेसिडेंट आहे याला इथून फॅक्टर पेमेंट भेटलेलं आहे, बरोबर आहे. ते रुपीजमध्ये, हे पण रुपीजमध्ये याला म्हणणार, बरोबर आहे. परंतु आता ही जी व्यक्ती रेसिडेंट आहे ना, ही रेस्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजे हा जगामध्ये रेस्ट ऑफ द वर्ल्ड, बरोबर आहे, रेस्ट ऑफ द वर्ल्ड. ह्या रेस्ट ऑफ द वर्ल्डमध्ये पण सर्व्हिसेस देऊ शकतो, बरोबर आहे. आता येणं दिलं तर इथं काय होणार, याला डॉलरमध्ये पैसे भेटणार, बरोबर, याला डॉलरमध्ये पैसे भेटणार. याला काय म्हणतो आपण, फॅक्टर इन्कम फ्रॉम रेस्ट ऑफ द वर्ल्ड. हे दुसऱ्या देशाकडून, रेस्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजे दुसऱ्या देशाकडून जे मिळालेलं इन्कम, कारण तो रेसिडेंट आहे, सिटिझन नाही, रेसिडेंट आहे, त्यामुळे हे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजण्यात जाणार कारण तो रेसिडेंट आहे, बरोबर आहे. याला काय म्हणते सर, फॅक्टर इन्कम फ्रॉम रेस्ट ऑफ द वर्ल्ड. फॅक्टर इन्कम फ्रॉम रेस्ट ऑफ द वर्ल्ड.
आता हे पैसे कुठे चालले, रेस्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजे आपल्या देशाबाहेर चाललेले आहे, साध्या भाषेत सांगायचं झालं तर. मग आता हा तुमचा येणारा पैसा आहे, बरोबर आहे, हा तुमचा येणारा पैसा आहे, हा तुमचा जाणारा पैसा आहे. आता एखाद्या देशात कधी कधी येणारा पैसा जास्त असतो, कोणा देशात जाणारा पैसा जास्त असतो, बरोबर आहे. मग या दोघातला आपल्याला फरक घ्यावा लागेल. फॅक्टर इन्कम कन्सिडर करतो ना आपण. हे मोबदला जो झाला ना, हा फॅक्टर पेमेंट म्हणा किंवा याला आपण काय म्हणतो, इन्कमच झाला साध्या भाषेत, बरोबर आहे. हे फॅक्टर पेमेंट जे झालं ते इन्कम झालं. मग रेसिडेंटला बी द्यायला लागलो, नॉन रेसिडेंटला बी द्यायला लागलो. आता रेसिडेंट जो आहे हा जगासोबत डीलिंग करून पण इन्कम मिळवत आहे, आणि नॉन रेसिडेंट भारतात राहून इन्कम हा दुसऱ्या देशात पाठवत आहे, बरोबर आहे. मग भारतात बाहेरून येणारं इन्कम आणि भारतातून जे इन्कम जातं, ज्याला आपण फॅक्टर पेमेंट म्हणतो, त्या दोघांच्या मधातून काहीतरी डिफरन्स असणार, बरोबर आहे. तो असायला पाहिजे. एखाद्या देशात पैसा कमी येतो, एखाद्या देशातून पैसा जातो, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो, फॅक्टर इन्कम रिसिव्ड फ्रॉम रेस्ट ऑफ द वर्ल्ड. फॅक्टर इन्कम रिसिव्ड फ्रॉम रेस्ट ऑफ द वर्ल्ड मायनस, म्हणजे याच्यातून आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यातून समजा $100 आले आणि यातून जर आपल्या जाताना आपण $120 द्यायला लागलो तर आपल्या इथून पैसे इन्कम कमावून लोक जास्त जातात, कारण $20 हे आपण फॅक्टर पेमेंटच्या स्वरूपात एक्स्ट्रा खातो. ह्यातून ज्यावेळेस आपण मायनस करणार फॅक्टर पेमेंट मेड टू रेस्ट ऑफ द वर्ल्ड, फॅक्टर पेमेंट मेड टू रेस्ट ऑफ द वर्ल्ड, या दोघातला जो डिफरन्स असतो त्याला म्हटलं जात असते नेट फॅक्टर इन्कम. नेट फॅक्टर इन्कम, नेट फॅक्टर इन्कम, निव्वळ घटक उत्पन्न, निव्वळ घटक उत्पन्न. आता पहा डोमेस्टिक प्रोडक्ट. डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, आता भौगोलिक सीमेच्या आत जे पण काही प्रोडक्शन युनिट असणार ते समजा व्हॅल्यू ॲड करणार आणि त्याची एकूण बेरीज म्हणजे डोमेस्टिक इन्कम. समजा भारत देश आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन युनिट आहे, P1, P2, P3, P4, P5, बरोबर. असे वेगवेगळ्या प्रकारचे समजा प्रोडक्शन युनिट आहे. आता प्रत्येक प्रोडक्शन युनिट आपल्या भौगोलिक सीमेच्या आतमध्येच आहे समजा, बरोबर. प्रत्येक प्रोडक्शन युनिट काहीतरी व्हॅल्यू ॲड करणार आणि त्याची जी एकूण बेरीज असणार त्याला आपण काय म्हणतो, डोमेस्टिक इन्कम म्हणतो. डोमेस्टिक इन्कम घरगुती उत्पन्न भौगोलिक सीमेच्या आत, भौगोलिक सीमेच्या आत, बरोबर. जे काही तुमचे प्रोडक्शन युनिट्स आहेत, प्रोडक्शन युनिट्स यांनी जे व्हॅल्यू ॲड केलेली आहे, व्हॅल्यू ॲडेड, याची एकूण जर आपण सम घेतली, एकूण बेरीज घेतली तर त्याला म्हटलं जात असते डोमेस्टिक इन्कम. डोमेस्टिक इन्कम, डोमेस्टिक इन्कम म्हणा किंवा डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणा. आता पहा डोमेस्टिक इन्कममध्ये इथे काही आपण कोणती व्यक्ती पैसा कमवत आहे किंवा नाही कमवत आहे किंवा इन्कम अर्न करत आहे कन्सिडर करत. डोमेस्टिक इन्कममध्ये काय करत असतो आपण, रेसिडेंट प्लस नॉन रेसिडेंट यांचे इन्कम कन्सिडर करत असतो, बरोबर. इन्कम रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट, आणि इथं काय असतं महत्त्वाचं, स्थान महत्त्वाचं असतं, भौगोलिक सीमेच्या आत. म्हणजे काय, समजा आता माहिती आपल्याला आपल्या इथं रेसिडेंट पण आहे आणि नॉन रेसिडेंट पण होते ते या उदाहरणार्थ, बरोबर. हे प्रोडक्शन युनिट तयार करण्यासाठी ते भारत देशाच्या आता भौगोलिक सीमेच्या आत आहे. रेसिडेंट किंवा नॉन रेसिडेंट यांना जे आपण इन्कम देतो, तो जे इन्कम प्राप्त केला आपण त्याला डोमेस्टिक इन्कम म्हणतो, बरोबर. डोमेस्टिक इन्कम आणि नॅशनल इन्कम हा फरक आहे. डोमेस्टिक इन्कममध्ये कशाचं महत्त्व आहे, डोमेस्टिक इन्कममध्ये भौगोलिक सीमेचं महत्त्व आहे, बरोबर. तर नॅशनल इन्कममध्ये कशाचं महत्त्व आहे, नॅशनल इन्कममध्ये पैसे कोण कमवत आहे त्याचं महत्त्व आहे, बरोबर आहे. तर डोमेस्टिक इन्कम म्हणजे काय होते, रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंटचं इन्कमचे जे सम करतो आपण, बरोबर, त्याला आपण डोमेस्टिक इन्कम म्हणतो. आणि ते भौगोलिक सीमेच्या आत असणं आवश्यक आहे, त्याला आपण डोमेस्टिक इन्कम म्हणा किंवा डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणतो. त्यानंतर तुमचं नॅशनल इन्कम म्हणजे काय होतं, नॅशनल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय किंवा नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे काय. आता एक लक्षात घ्या, नॅशनल इन्कम आता इथं डोमेस्टिक इन्कममध्ये काय, डोमेस्टिक इन्कममध्ये रेसिडेंट प्लस नॉन रेसिडेंट आहे,
नॅशनल इन्कममध्ये काय, देशाच्या नॉर्मल रेसिडेंट यांनी देशाच्या आर्थिक सीमेच्या आत व आर्थिक सीमेच्या बाहेर, आर्थिक सीमेच्या आत व आर्थिक सीमेच्या बाहेर म्हणजे जगाशी व्यापार करून समजा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोव्हाइड करून जे इन्कम मिळवलं, एकूण घटक उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. बरोबर आहे. म्हणजे देशाच्या नॉर्मल रेसिडेंट यांनी देशाच्या आर्थिक सीमेच्या आत व सीमेच्या बाहेर आर्थिक सीमेच्या बाहेर कमावलेल्या एकूण घटक उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम होय. म्हणजे पहा, देशाच्या नॉर्मल रेसिडेंटनी आर्थिक सीमेच्या आत म्हणजे भारतातून समजा इथे याला पैसे भेटले आणि याने काहीतरी सर्व्हिसेस बाहेर दिल्या, त्यावेळेस याला जे बाहेरून इन्कम मिळालेलं आहे, फॅक्टर इन्कम मिळालेलं आहे, त्याची बेरीज म्हणजे नॅशनल इन्कम. डोमेस्टिक इन्कममध्ये काय, रेसिडेंट प्लस नॉन रेसिडेंट आणि भौगोलिक सीमेच्या आत फक्त इथे, आणि हे दोन्ही पण कन्सिडर केल्या जाईल, रेसिडेंट आणि नॉर्मल रेसिडेंट पण कन्सिडर केल्या जाईल. सो डोमेस्टिक इन्कम असणार. बरोबर आहे. जे यांचं आणि ह्यांचं मिळून असेल तर भारतातलं यांना आणि ह्यांना जे मिळालेलं असेल त्या दोघांची जे सम असेल ते इन्कम जे असेल त्याला आपण काय म्हणणार, डोमेस्टिक इन्कम असणार. आता या डोमेस्टिक इन्कममधून समजा आपण काय मायनस केलं, फॅक्टर इन्कम रिसिव्ड, नाही याच्यातून आपल्याला काय मायनस करावं लागेल. बरोबर. आपल्याला ह्याच्यात आता आपल्याला माहीत आहे डोमेस्टिक इन्कम, बरोबर आहे, हे इथं मला मिळणार. डोमेस्टिक इन्कम कोणतं असणार, त्या नॉर्मल रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट यांना जे भारताच्या आत जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन प्रोव्हाइड केल्यामुळे जे इन्कम भेटणार त्याला आपण काय म्हणणार, डोमेस्टिक इन्कम. बरोबर आहे. या डोमेस्टिक इन्कममध्ये काय ना, रेसिडेंट प्लस नॉन रेसिडेंटचे इन्कम येणार. बरोबर आहे. समजा आता आपण याच्यातून काय मायनस केलं, प्लस समजा ह्याच्यात आपण काय ॲड केलं, समजा हे ॲड केलं म्हणजे रेसिडेंटनी दुसऱ्या देशात सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून जे मिळवलेलं इन्कम आहे त्याला आपण काय म्हणतो, फॅक्टर इन्कम फ्रॉम रेस्ट ऑफ द वर्ल्ड. समजा फॅक्टर इन्कम रिसिव्ड फ्रॉम द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. बरोबर आहे. आणि याच्यातून जर समजा आपण आता आपल्याला काय आहे, ह्याला मायनस करावं लागेल. बरोबर आहे. फॅक्टर पेमेंट मेड टू रेस्ट ऑफ द वर्ल्ड, फॅक्टर पेमेंट मेड टू रेस्ट ऑफ द वर्ल्ड, हे ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेस त्याला म्हटलं जात असते नॅशनल इन्कम. आता नॅशनल इन्कममध्ये काय येते, फक्त रेसिडेंट येते, रेसिडेंटनी कमवलेलं इन्कम येते. बरोबर आहे. तर ह्यातून आपण रेसिडेंटने येते, तर डोमेस्टिक इन्कममधून हे कोणाचं असते, नॉन रेसिडेंटचं असते. बरोबर आहे. ह्या रेसिडेंट प्लस नॉर्मल रेसिडेंट डोमेस्टिक इन्कममधून ज्यावेळेस आपण नॉर्मल रेसिडेंट काढून टाकू तर फक्त कोण उरते, रेसिडेंट उरणार. बरोबर आहे. हे रेसिडेंट आपल्याला इथे दाखवायचं आहे. या रेसिडेंट प्लस नॉर्मल रेसिडेंटमधून आपण या नॉन रेसिडेंटला जे फॅक्टर पेमेंट करतो ते मायनस करणार आणि आपले जे रेसिडेंट असणार त्या रेसिडेंटनं जे दुसऱ्या देशातून मिळवलेलं इन्कम असणार ते आपण ॲड करणार, त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल इन्कम. सो नॅशनल इन्कम म्हणजे काय, देशाच्या आर्थिक सीमेच्या आत व आर्थिक सीमेच्या बाहेरून जे काही कमावलं जातं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोव्हाइड केल्यामुळे एखाद्या व्यक्तीनं, तर त्याला काय म्हणतो आपण, राष्ट्रीय इन्कम म्हणतो. त्याला जर मी एका ब्रॅकेटमध्ये टाकलं तर हे काय आहे तुमचं, नेट फॅक्टर इन्कम. सो नॅशनल इन्कम इक्वल्स टू डोमेस्टिक इन्कम प्लस काय म्हणतो आपण, नेट फॅक्टर इन्कम, त्याला काय म्हणतो आपण, नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम मोजताना उत्पादन
झालं, यापेक्षा ते आपल्या रेसिडेंटने रहिवाशाने कमावले आहे का याला जास्त महत्त्व आहे. रहिवासी मग तो देशात असो किंवा जगात कुठे, त्याने कमावलेला पैसा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग बनतो. बरोबर आहे. आणि लक्षात घ्या सध्यापुरतं नॅशनल इन्कम म्हणजे काय, जे आपण ॲग्रिगेट शिकणार पुढे GDP, GNP, बरोबर आहे, NDP, NNP. तर नॅशनल इन्कम म्हणजे काय होते, NNP ज्यावेळेस आपण फॅक्टर कॉस्टवर काढतो त्याला नॅशनल इन्कम म्हटलं जात असते. सो नॅशनल इन्कम हे NNP ॲट फॅक्टर कॉस्ट आहे. तुम्हाला जर विचारला प्रश्न नॅशनल इन्कम इज GDP ॲट फॅक्टर कॉस्ट, किंवा GNP ॲट फॅक्टर कॉस्ट, NNP ॲट फॅक्टर कॉस्ट किंवा NDP ॲट फॅक्टर कॉस्ट असे ऑप्शन जर विचारले तर लक्षात ठेवा नॅशनल इन्कम हे NNP ॲट फॅक्टर कॉस्ट आहे. फॅक्टर कॉस्टवर जे NNP काढू आपण ते तुमचं नॅशनल इन्कम असणार. तर डोमेस्टिक इन्कम आणि नॅशनल इन्कममधला थोडा आपण डिफरन्स करू. आपल्याला माहीत आहे डोमेस्टिक इन्कम म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत ज्या काही गोष्टी उत्पादित होतात त्याचे मूल्य. कशाचे? भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवा यांचे मूल्य. तर नॅशनल इन्कम म्हणजे काय, देशाच्या रहिवाशांनी मिळवलेले एकूण उत्पन्न. देशातील रहिवाशांनी मिळवलेले एकूण उत्पन्न. बरोबर. पहा इथं भौगोलिक सीमा आहे, तर इथं रहिवाशी म्हणजे इथं आपण बाउंड्रीला फोकस करतो डोमेस्टिक इन्कम, भौगोलिक सीमा. तर इथं कमावणारा कोण आहे, तो रहिवाशी. बरोबर आहे. तो देशात असो किंवा परदेशात असो. आता माहिती आहे डोमेस्टिक इन्कममध्ये काय, फक्त देशाच्या सीमेचा विचार केला जातो. देशाच्या सीमेचा विचार केला जातो फक्त. बरोबर. इथं सीमेचा विचार नाही करत आपण, रहिवाशांचा विचार करतो. रहिवाशांचा विचार करतो म्हणजे नॉर्मल रेसिडेंट फक्त आपण इथं लक्षात घेतो. आपल्याला माहीत आहे ह्याच्यामध्ये रेसिडेंट, रहिवाशी किंवा बिगर रहिवाशी, रेसिडेंट किंवा नॉन रेसिडेंट, या दोघांनीही देशात कमावलेले उत्पन्न येते. या दोघांनीही भौगोलिक सीमेच्या आत, भौगोलिक सीमेच्या आत कमावलेले उत्पन्न येते. इकडं काय आहे तुम्हाला माहिती आहे, फक्त नॉर्मल रेसिडेंट रहिवाशांनी कमावलेले उत्पन्न येते. कमावलेले उत्पन्न येते. मग ते तुमचं देशातून असो का परदेशातून असो, देशातून असो किंवा परदेशातून असो. आता आपल्याला माहीत आहे यात परदेश डोमेस्टिक इन्कममध्ये परदेशातून जे निव्वळ इन्कम येते ना, परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड, याचा समावेश नसतो. आणि आपण इथं पाहिलेलं आहे हे नॅशनल इन्कममध्ये नेट फॅक्टर इन्कम असते. नॅशनल इन्कममध्ये काय असते, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉडचा समावेश असतो. तर आज आपण व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय पाहिलं, ग्रॉस आणि नेट म्हणजे काय पाहिलं, मार्केट प्राईस आणि फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय ते आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये डोमेस्टिक इन्कम आणि नॅशनल इन्कम म्हणजे काय आणि त्या दोघांच्या याच्यातला फरक काय ते पाहिलेला आहे. याच्यानंतर आपण जे नॅशनल इन्कमशी संबंधित ॲग्रिगेट्स जे आहेत ते पाहणार आहोत. म्हणजे GDP काय, GNP काय, NDP काय, NNP काय आहे, नॅशनल इन्कम फॅक्टर कॉस्ट प्लस काय आहे, आणि त्याच्यानंतर पाहणार आपण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करण्याच्या पद्धती. मग तुमची इन्कम मेथड असो, एक्सपेंडिचर मेथड असो किंवा